सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर सिस्टम, फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2025चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून हायफा इलेक्ट्रिकल्स, MIT, विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सलग 7 दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2025 या प्रदर्शनाचे हे 25वे वर्ष असून सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, कर्नाटकच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात. दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 आणि रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून LED फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलर सिस्टम, गॅस गीझर, मोबाईल, टॅब, आयपॅड, टेलिफोन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कूलर, स्टॅबिलायझर, वॉटर प्युरिफायर, चिमणी, कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, ऑफिस ऑटोमेशन सिस्टम्स, फिटनेस इक्विपमेंट्स आदी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो 2024ला स्टॉल धारकांचा प्रचंड प्रतिसाद होता. यावर्षी सुमारे 300 पेक्षा जास्त स्टॉल्स असून सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे 5 वेगळे आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जर्मन हँगरमध्ये प्री फॅब्रिकेटेड आणि कंपनी फिटेड स्टॉल्स असणार आहेत. दुचाकीसाठी होम मैदान तर 4 चाकी वाहनांसाठी ग्राउंडच्या आसपासच्या जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आल्या आहेत. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी ड्रॉ आणि शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे. सर्व स्टॉलमध्ये जवळपास 400 विविध पदवीधर MBA विद्यार्थ्यांकडून कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सेडाचे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक, वैद्यकीय मदतही करण्यात येते. स्थानिक प्रशासनाकडून इलेक्ट्रो यशस्वी होण्यास मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत मिळत आहे. या प्रदर्शनातही 4 स्टॉल्स सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले असून सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा, खजिनदार सुयोग कालाणी, सहसचिव हरीश कुकरेजा, उपाध्यक्ष डॉ. सूरज रतनधूत, संचालक सर्वश्री यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापुरे, बसवराज नवले, रवींद्र पाचलगे, संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, ईश्वर मालू, केतन शाह, विपिन कुलकर्णी, सदस्य विजय टेके आणि इलेक्ट्रो समितीचे सदस्य उपस्थित होते. सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात. तर त्या इलेक्ट्रो 2025ची होम मैदान येथे 12 ते 18 फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार आहे. या ठिकाणी 100पेक्षा जास्त कंपन्यांचं ब्रँडेड वस्तूंचं प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे त्या ठिकाणी होणार आहे. तर मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं आणि मी चेअरमन यांना विनंती करतो. चेअरमन इलेक्ट्रो 2025 संपूर्ण सोलापूरच नव्हे, आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक या इलेक्ट्रो प्रदर्शनाची वाट पाहत असतात. ही इलेक्ट्रो प्रदर्शन 12 फेब्रुवारीपासून होम मैदान येथे ओपन होत आहे. सर्व सोलापूरकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना विनंती आहे, सर्वांनी ह्या प्रदर्शनात लाखोंच्या संख्येनं भाग घेऊन जे इलेक्ट्रॉनिक्सची नवीन प्रोडक्ट आलेले आहेत त्याची माहिती घ्यावी आणि संपूर्ण सोलापूरकर आतुरतेने वाट करत असणार सक्सेसफुल करावा अशी विनंती आहे. तर मला स्पेशली विनंती करतो की 12 तारखेला ओपनच्या वेळेस आपण सर्वजण उपस्थित राहावे आणि आपल्या साक्षीनेच ते आपण भव्य असं प्रदर्शन. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.